आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद आता चांगलाच विकोपाला गेल्याचं दिसतंय। जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या मंगळसूत्र चोर या घोषणेनंतर आता पडळकर यांच्या सोबतचा वाद वाढलेला होता। त्यानंतर आता विधान भवनाच्या लॉबीमध्येच पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे चांगलेच संतापले। विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत असं असेल तर आमदार राहायचं कशाला असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो, त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। आज जी घटना विधान भवनाच्या आवारात घडली ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही। या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे, तो बघितल्यानंतर वाचल्यानंतर मी पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन। पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे। जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे। मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली। इथं कोणीही मारामाऱ्या करणं अतिशय चुकीचं आहे आणि मी याला विधानमंडळाचं गलथान कारभार, गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही दोष देईल। खऱ्या अर्थाने इथं आमदारांना यायला जायला जागा नाही, एवढे लोक इथं
येतात. 90% लोक ज्यांचं काहीच काम नाही, फक्त फोटो काढण्यासाठी येतात. आणि म्हणून हे सगळी मंडळी थांबवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नैतिकदृष्ट्या अशा पद्धतीनं या ठिकाणी मारामारी करणं कोणीही हे चुकीचं आहे, अतिशय निषेधार्ह आहे. सभागृह कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा चालू आहे आणि सभागृहाच्या विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे. माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे. म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार, म्हणजे नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. कमाची सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तरी. अशा काही गोष्टींच्या आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं. कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये, कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली. चाहे लोकप्रतिनिधि हो चाहे उनके कार्यकर्ता हो, इस तरह से अगर झगड़ा करते रहेंगे, फ्री स्टाइल मारामारी करते रहेंगे तो वो पूरे लोकशाही का अपमान है. उनके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई की जानी चाहिए. ठीक है, पॉलिटिकल मतभेद होते हैं, मगर मतभेद जबानी तरीके से हम भाषण में या हमारे विधिमंडल को जो सभागृह हमें दिया है उसमें हम हमारी जो बातें हैं वो बोल सकते हैं, लोगों के सामने रख सकते हैं. मगर विधान भवन के परिसर में इस तरह से अगर कोई फ्री स्टाइल मारामारी करता है तो उसका मैं निषेध व्यक्त करता हूं और मैं दरखास्त करता हूं हमारे अध्यक्ष महोदय और साथ ही में सभापति महोदय को कि इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई की जानी चाहिए. आज हाथ के माध्यम से उनकी एक दूसरे के ऊपर मारापीटी हो गई, भविष्य में और भी कुछ हो सकता है. तो इनके ऊपर कड़क से कानूनी कार्रवाई ऐसी होनी चाहिए कि भविष्य में यहाँ पे ऐसी चीजें किसी ने करनी नहीं चाहिए. अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात. हे अतिशय चुकीचं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली. ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे. आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू. पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. विधान भवनात झालेली मारामारी पाहून एक नागरिक म्हणून शर्मेने मला मान खाली घालावीशी वाटतेय की आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कोणाला निवडून पाठवलंय. ही माणसं कायदे बनवायला गेली आहेत का कायदे मोडायला गेली आहेत का हे त्याला आखाडा समजतात. मला असं वाटतंय की पडळकरांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी ताबडतोब जनतेची माफी मागितली पाहिजे. तिथे जी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला त्याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला पाहिजे आणि जनतेची तात्काळ माफी मागितली पाहिजे. आणि याच्या पुढे ज्या लोकांनी मारामारी केली त्यांना कधीही विधान भवनाचे परत पास मिळाले नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत. देवेंद्रजी, तुमच्या आशीर्वादाने आज विधिमंडळाच्या परिसरातली हाणामारीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं. देवेंद्रजी, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कारण दीपक काटे असेल किंवा असंख्य लोक असतील, या सगळ्यांना वाचवणारे, या सगळ्यांना पदं देणारे, अभय देणारे आणि प्रसंगी त्यांनी गुन्हे केले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कुठली FIR होऊ नये म्हणून त्या ठिकाणी फोन करणारे तुमचेच नेते, कार्यकर्ते, मंत्री आहेत. त्यामुळे आज विधिमंडळात जे काही झालं ते गृहमंत्री म्हणून तुमचं अपयश तर आहेच आहे, पण महाराष्ट्रासाठी लाज आणणारी गोष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.